जो हॅक आहे हा आपण तुमच्या घरामध्ये जर भरपूर कॉक्रोचेस झाले असेल तर त्यासाठीचा आहे। इकडे एखादा कागद, न्यूजपेपर किंवा मग टिश्यू पेपर तिन्हीपैकी कशाचाही वापर करू शकता। 2 ते 3 डांबर गोळीचा वापर करायचा आहे आणि त्याची व्यवस्थित अशी पावडर करून घ्यायची आहे। खलबत्त्याचा वापर करू नका किंवा जे भांड किचनमध्ये यूज होतं त्याचा वापर करू नका, कारण डांबर गोळी ही आपल्या शरीरासाठी फार घातक असते। त्यामुळे आपल्याला किचन मधले कोणतंच युटेन्सिल घ्यायचं नाही, असं खराबचं घ्यायचं। त्यानंतर अशाच भांड्यात ही पावडर टाकायची, जे भांड सुद्धा पुन्हा एकदा सांगते किचन मध्ये यूज होणार नाही। त्यानंतर इकडे साधारणतः 2 ग्लास आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे। त्यानंतर आपल्याला 3 टेबलस्पून इकडे लिक्विड डेटॉलचा वापर करायचा आहे। व्हिनेगर टाकायचा आहे लिक्विड डेटॉलच्या डबल। व्यवस्थित मिक्स करा आणि तुम्ही बघणार की ह्या पाण्यामध्ये रिएक्शन व्हायला सुरुवात झालेली आहे। त्यानंतर यामध्ये टाकणार आहोत आपण कम्फर्ट। कम्फर्ट हे यासाठी की डांबर गोळीचा वास जो आहे तो खूप स्ट्रॉंग असतो आणि त्यामुळे कधी कधी कोणाला डांबर गोळीचा वास हा बिलकुल आवडत नाही। मग अशा वेळेस जर आपण यामध्ये कम्फर्ट टाकलं तर तो कुठेतरी जे स्मेल आहे तो जास्तही ओव्हर होत नाही आणि त्याला जे काम करायचं तो ते काम नक्की करतो। अशा पद्धतीने एखादी जुनी स्प्रे बॉटल वगैरे किंवा पाणी पिण्याची बॉटल असेल ती घ्यायची आहे। व्यवस्थितरित्या आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे, कारण यामध्ये डांबर गोळीचे छोटे छोटे कण असतात आणि आता याचा आपण खूप साऱ्या पद्धतीने वापर करू शकतो। रोज फरशी पुसण्यासाठी तुम्ही या लिक्विडचा वापर करू शकता किंवा जिथे जिथे रात्री लाईट बंद केल्यानंतर आपल्या किचन मध्ये म्हणा, हॉलमध्ये म्हणा, बेडरूम मध्ये आहेत तिथे अशा पद्धतीने तुम्हाला हे लिक्विड टाकायचं आहे। जर तुम्हाला हे लिक्विड टाकायचं नसेल तर तुम्ही जे आहे फरशी पुसायच्या पाण्यात टाका। रोज रात्री झोपण्याच्या आधी किचन सिंक मध्ये असं टाकायचं आहे आणि याचा ॲज अ जर बाथरूम टॉयलेट खूप घाण झालं असेल तर तुम्ही क्लीनर म्हणून सुद्धा वापर करू शकता। याने टेम्पररी टॉयलेट सुद्धा स्वच्छ होईल। दिस हॅक नंबर 2 इज फॉर ऑल वुमन अँड मेन। तर हा आपल्याला ऑरेंज घ्यायचा आहे आणि त्याला व्यवस्थित फोर्कने असे टोचे मारून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थितरित्या याच्यामधला जो काही ज्यूस आहे तो व्यवस्थित तुम्हाला असा टोचे मारल्यामुळे ना थोडासा रसाळ झालेला दिसेल। बेसिकली आपण इथे मोसंबी घेतली आहे म्हणून हे काम केलंय। जर तुम्ही ऑरेंज घेत असाल स्पेशली तर तुम्हाला ही स्टेप अवॉइड केली तरी चालणार आहे। इकडे मी तडका पॅन घेतलेला आहे, मोसंबी टाकलेली आहे, यामध्ये मी पाणी टाकत आहे, साधारणतः 3/4 एवढं भरेल तेवढं। 5 ते 7 मिनिटं आपल्याला हे व्यवस्थितरित्या बॉईल आणून घ्यायचं आहे, म्हणजे मोसंबीची जी काही वरची पूर्ण साल आहे ती सॉफ्ट होईल आणि काढायला आपल्याला जास्त ज्यूस वाया जाणार नाही, म्हणून खरं तर आपण ही स्टेप करतोय। संत्रीची जी साल आपण काढली ती व्यवस्थितरित्या आपल्याला काढता येते। त्यानंतर आपल्याला हे रूम टेम्परेचरवरती येऊ द्यायचं आहे। ही जी काही संत्री घेतली असेल, मोसंबी घेतली असेल, बेसिकली आपल्याला याची जे काही साल लागणार आहे, बाकीचा आतला ज्यूस तर तुम्ही ज्यूस किंवा खाण्यासाठी वापर करू शकता। ह्या सालीमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं आणि व्हिटॅमिन सी आपल्या शरीरासाठी फार गरजेचं आहे, पण आपल्या स्किनसाठी सुद्धा हे फार गरजेचं आहे। त्यामुळे आपण एक मस्त असा मास्क बनवणार आहोत। मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं। जर तुम्हाला असं वाटलं की यामध्ये पाण्याची गरज आहे तर गुलाबजलचाच वापर करायचा, म्हणून आपण हे शिजवून घेतलं त्यामुळे पाण्याची गरज पडत नाही, पण पडलीच तर गुलाबजलचा वापर करायचा। नंतर हे एका बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे, ट्रान्सफर करून घ्यायचं आहे। यामध्ये बाकीचे इन्ग्रेडियंट्स घालणार आहोत। आपल्याला घ्यायचं आहे अलोवेरा जेल 1 टेबलस्पून, पूर्ण 1 ते 2 टेबलस्पून सुद्धा घेऊ शकता जर प्रमाण पुढे मागे झालं असेल तर। त्यानंतर गुलाबजल लागणार आहे आपल्याला फक्त 1 टेबलस्पून। लक्षात घ्या कन्सिस्टन्सीनुसार तुम्हाला इकडे कमी जास्त करायचं आहे। व्हिटॅमिन ईच्या तुम्हाला 2 कॅप्सूल इकडे घ्यायचे आहे आणि हे व्यवस्थितरित्या तुम्हाला मिक्स करायचं आहे। हे जो काही मास्क आपण बनवतोय हा बिलकुल याचा कसलाच साईड इफेक्ट नाहीये, त्यामुळे तुम्ही सगळेजण हे वापरू शकता। व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करायचं आहे आणि काहीशी अशी कन्सिस्टन्सी दिसेल, जर तुम्हाला हे फार घट्ट दिसत असेल तर गुलाबजलने ऍडजस्ट करायचं आहे। नंतर घ्यायचं आहे तांदळाचं पीठ 1 चमचा, व्यवस्थित मिक्स करायचं आहे। तांदळाचं पीठ असल्यामुळे ते लगेच काय करतं की यामधलं जे काही एक्स्ट्रा पाणी आहे ते पूर्ण पिळून घेतं। सो अशा वेळेस जर तुम्हाला हे फार घट्ट वाटत असेल तर मग तुम्ही इकडे गुलाबजलचा वापर करू शकता। मी हे अप्लाय करत आहे फेसवर, तर थोडंसं घट्ट झालं तर यामध्ये मी नंतर गुलाबजलचा वापर केला। स्वच्छ चेहरा धुवून घ्यायचा आणि नंतर हे तुमच्या स्किनवरती अप्लाय करायचं आहे। काही साईड इफेक्ट होत नाही, सेन्सिटिव्ह स्किन असेल तरी सुद्धा बिलकुल साईड इफेक्ट होत नाही। नंतर तुम्हाला हे 10 ते 15 मिनिटं तुमच्या स्किनला ठेवायचं किंवा जोपर्यंत हे ड्राय होत नाही तोपर्यंत ठेवायचं आहे आणि नंतर फक्त पाण्याने तुमचा चेहरा वॉश करायचा आहे। 15 दिवस हे तुम्ही लगातार करा। हप्त्यामधनं तुम्हाला जास्तीत जास्त 2 ते 3 दिवस करायचं आहे। तुमच्या चेहऱ्यावरची काळवटपणा आणि जर पिंपल्सचे डाग झाले असेल सगळे नाहीसे होतील। हा हॅक मला असं वाटते महिला वर्गांना खूप आवडेल। इनो घ्यायचा, इनोचं पूर्ण साचे तुम्हाला एका बाउलमध्ये टाकायचा आहे किंवा तुम्ही एखादा ग्लास सुद्धा घेऊ शकता, कसा तो समोर तुम्हाला कळणार आहे। त्यानंतर तुम्हाला घ्यायचा आहे लिंबू, लिंबाचा रस तुम्हाला खरं तर यामध्ये एक पूर्ण लिंबाचा रस टाकायचा आहे। तुम्ही जसंही इनो वरती लिंबाचा रस टाकणार या दोघांची रिॲक्शन व्हायला सुरुवात होईल। आपण जेव्हा ढोकळ्यामध्ये हे टाकतो तर अशीच काहीशी फ्लफी रिॲक्शन होते। त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे गरम पाणी। यस, गरम पाण्याचाच वापर करायचा आहे। व्यवस्थितरित्या याची रिॲक्शन व्हायला सुरुवात होईल आणि हे डबल असं
असं सोल्युशन झालेलं दिसेल. त्यानंतर जे तुमच्याकडे सिल्वर ऑर्नामेंट्स आहेत, म्हणजे जसे की आपले पायल असतील किंवा मग चैन वगैरे असतील, त्या सगळ्या तुम्हाला यामध्ये टाकायचं आहे. लक्षात घ्या, ते पूर्ण दागिने या पाण्यामध्ये व्यवस्थितरित्या भिजायला हवे. त्यानंतर तुम्हाला हे 10 मिनिटांकरिता साईडला ठेवायचं आहे आणि तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर काहीशी अशी रिॲक्शन तुम्हाला होताना दिसेल आणि अशी रिॲक्शन झाल्यानंतर तुम्हाला हे 10 मिनिटांनी बाहेर काढायचं आहे. जर अशा चैन असेल तर चैनमध्ये भरपूर डिझाईन असते, त्यामुळे काय होतं की आपल्याला थोडंसं त्यामधली पूर्ण जी काही घाण आहे ती निघायला हवी, म्हणून जुना टूथब्रश घेऊन असं फक्त घासायचं. जर तुमची चैन वगैरे नसेल आणि काही ग्लास असेल, प्लेट असेल, तर तुम्हाला ही स्टेप करायची गरज सुद्धा पडत नाही. हवं तर तुम्ही थोडंसं डिशवॉश लिक्विड या ब्रशवरती घेऊ शकता. व्यवस्थित घासून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडनं घासायचं आहे. पूर्ण मळ निघून जातो. तुम्हाला बिलकुल जास्त पैसे खर्च करायची गरज पडत नाही. त्यानंतर तुम्हाला काय करायचं, एक स्वच्छ पाणी दुसऱ्या बाउलमध्ये घ्यायचं आहे आणि हे जे आपण आता व्यवस्थित साफ केलेले चांदीचे जे काही दागिने आहेत ते तुम्हाला या पाण्यामधून स्वच्छ 1 ते 2 वेळेस व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत. नंतर पुसून घ्यायचे आहेत आणि घरच्या घरी तुमचे दागिने जसे तुम्ही दुकानातून नवीन आणले अगदी तसे तुम्हाला दिसेल. ही ट्रिक अवश्य ट्राय करा. ही ट्रिक ना खरं सांगू का, तुम्हाला खरंच आवडेल. तुम्हाला जर बीट आवडत नसेल ना तरी सुद्धा तुम्ही ही ट्रिक करणार आहात. कशी, तर तुम्हाला एक बीटरूट घ्यायचं आहे, ते स्वच्छ धुवून घ्यायचं. नंतर त्याच्यावरचं जे काही साल आहे ते तुम्हाला अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे. खरं तर बीट हे नक्की खाल्लं पाहिजे. जर तुमच्या शरीरातील हिमोग्लोबिनची लेवल ही फारच कधीही कमी असेल तर अशा वेळेस बीट आणि गाजरचं सेवन नक्की केलं पाहिजे. आपल्याला इथे बीट हे पूर्णच लागणार नाहीये, अर्ध बीट लागणार आहे, त्यामुळे तुम्ही फक्त अर्ध बीट वेगळं करून घेतलं तरी चालेल. नंतर इकडे घ्यायचं आहे किसणे आणि किसणीने व्यवस्थितरित्या आपल्याला हे किसून घ्यायचं आहे. हवं तर तुम्ही याचे छोटे छोटे पीसेस करून मिक्सर मधून सुद्धा याची पेस्ट काढून घेऊ शकता. हवं तर थोड्याशा पाण्याचा वापर करू शकता, पण जर तुम्ही पाण्याऐवजी जर गुलाबजलचा वापर केला तर तुम्हाला रिझल्ट ऑसम येईल. मी थोडंच घेतलंय, अर्ध बीटरूट इकडे घेतलेलं आहे, अगदी अर्ध्याच्या सुद्धा कमी. त्यानंतर इथे मी अशा पद्धतीने याचा ज्यूस काढून घेतेय. तुम्ही हवं तर एखाद्या कॉटनच्या रुमालचा वापर करून हे प्रोसेस करू शकता, पण रेड कलर प्रचंड येतो त्यामुळे मी हे काम हातानेच केलंय, पण हात मात्र स्वच्छ असायला हवे. साधारणतः एवढा बीटरूटचा ज्यूस निघालेला आहे. त्यामध्ये आपल्याला बसेल तेवढं राईस फ्लॉवर म्हणजेच काय तर तांदळाचं पीठ घालायचं आहे. मी इथे 1 चमचा घेतलाय, व्यवस्थितरित्या मिक्स करून घेते आहे. यामध्ये आपल्याला ॲडिशनल खरंच काहीच घालायचं नाही. हे एकदम भारी आहे. मेन म्हणजे ग्लो सुद्धा येतो आणि सगळ्यात महत्त्वाचं आपली स्किन टाईटनेससाठी हे एकदम जबरदस्त मास्क आहे. छान बेटर रिझल्ट मिळण्यासाठी तुम्हाला हे नक्की ट्राय करायचं आहे. अशा पद्धतीने त्याचं टेक्स्चर असायला हवं. चेहऱ्याला लावायचं आहे, पण त्याआधी चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. 10 मिनिटं अप्लाय करा. तुम्हाला मस्त असा पिंकिश ग्लो दिसेल. हे तुम्ही तुमच्या लिप्ससाठी सुद्धा ठेवू शकता. वीकमधून तुम्हाला 2दा हे वापरायचं आहे. स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि जर तुम्ही हे केलं तर 15 दिवसात तुम्हाला माइंड ब्लोईंग रिझल्ट मिळेल. आणि जर तुमचे लिप्स हे फार काळे झालेले असेल तर तुम्ही हे लिप्सला सुद्धा अप्लाय करा. फक्त बीटरूट जरी घासलं तुम्ही तर जबरदस्त रिझल्ट मिळतो. चला, बऱ्याच वेळेस आपले भांडे ना अशा पद्धतीने पूर्ण खाली डागतात आणि मग ते काळपट होतात आणि आपण हे कितीही घासलं तरी निघत नाही. मग अशा वेळेस खूप सोपी ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर करते. तुम्हाला घ्यायची आहे पितांबरीची पावडर किंवा जी तांब पितळेसाठी भांडे घासण्यासाठी पावडर तुम्ही वापरता ती पावडर तुम्हाला घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे लिंबू. अर्ध लिंबाचा रस मी यामध्ये पिळते आहे. जर भांडे हे खूप काळं झालं असेल तर तुम्ही ही ट्रिक अवश्य ट्राय करा आणि स्टीलच्या भांड्यावरती, ॲल्युमिनियमच्या भांड्यावरती जर काळपट थर आला असेल तरी सुद्धा करा. आता ह्याच लिंबाच्या सालाने मी व्यवस्थितरित्या हे जे काही पितांबरी पावडर आणि लिंबूचा अशी पेस्ट झाली आहे हे सोल्युशन पूर्ण जिथे जिथे डाग आहे तिथे लावून घेत आहे. त्यानंतर आपल्याला घ्यायची आहे घासणी. घासणी थोडीशी सॉफ्ट हार्ड असायला हवी. त्यावरती आपल्याला डिशवॉश लिक्विड घ्यायचं आहे आणि व्यवस्थितरित्या हे घासून घ्यायचं आहे. जर हे संपूर्ण हॅक्स तुम्हाला आवडले असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असणार तर लाईक करा आणि फॉलो करा. तर बघा, हे व्यवस्थितरित्या आपण घासून घेतलेलं आहे आणि आता हे स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचं आहे. एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, पितांबरीमध्ये कितीही नाही म्हटलं तरी केमिकल असतात. मग अशा वेळेस जर तुम्ही भांडे घासण्यासाठी साबणचा किंवा डिशवॉश लिक्विडचा वापर करत असणार तर मी तुम्हाला अवश्य एकदा रेकमेंड करेल की हे घासल्यानंतर तुम्ही एकदा त्याने व्यवस्थितरित्या स्वच्छ धुवून घ्या. हवं तर सगळ्याच गोष्टीमध्ये आता केमिकल आहे त्यामुळे व्यवस्थित तुम्हाला वॉश करून घ्यायचं आहे. तुम्ही रिझल्ट बघू शकता, पहिले कसं होतं आणि आता किती स्वच्छ निघालेलं आहे. मग ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा आणि मला इंस्टाग्रामवरती नक्की फोटो पाठवा. जर तुम्ही
तुम्ही नवीनच लाकडी पोलपाट असेल किंवा मग चॉपिंग बोर्ड असेल हे आणलं असेल, तर त्यावरती सगळ्यात पहिले आणल्याबरोबर तुम्ही हळद घ्यायची आहे, जी घरात हळद वापरतात ती, आणि जे तेल तुम्ही तुमच्या भाजीसाठी वापरता ते घ्यायचं आहे, आणि पूर्ण एक अशी घट्ट अशी पेस्ट बनवायची, आणि पूर्ण त्या काही लाकडाचं तुम्ही चॉपिंग बोर्ड आणला असेल किंवा मग पोळपाट आणला असेल किंवा एखादे काही चमचे आणले असेल त्याला लावायचं, आणि हे पूर्णतः ड्राय होऊ द्यायचं. ड्राय झाल्यानंतर स्वच्छ असं धुवून घ्यायचं, आणि मग नंतर तुम्ही त्याला पुन्हा एकदा ऑइलिंग करायची. असं केलं तर याला बुरशी वगैरे लागत नाही. सो जेही लाकडाचे भांडे असेल, फर्निचर असेल, त्याला अशाच पद्धतीने घरच्या घरी तुम्ही मेंटेन करू शकता. तुम्हाला सर्व ट्रिक्स कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जो कशा रिलेटेड ट्रिक्स हवा आहे आणि असा आपला नवीन अंदाज तुम्हाला कसा वाटला हेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मला 100% माहीत आहे हा व्हिडिओ तर मिलियनमध्ये जाणार म्हणजे जाणारच, कारण एफर्ट्स फार घेतलेले आहेत. लाईक शेअर कमेंट नक्की करा. बाय.